इंडिपेंडन्स डे. सकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी शाळेसाठी तयार होऊन बसले होते. बाबा पण त्यांच्या बरोबर बसून टीव्हीवर न्यूज बघत होते. तेव्हा अचानक त्यांच्या घराच्या बाहेरून एक आवाज येतो. बाहेर एक टेम्पो आला होता आणि त्याच्यावर लागलेल्या एका माईक मधनं गाणं प्ले होत होतं. मुलांनो, जेव्हा पण रिपब्लिक डे किंवा इंडिपेंडन्स डे जवळ येतो तेव्हा आपल्याला हे गाणं ऐकू येतं, हो ना? हो बाबा, बरोबर बोललात तुम्ही. बाबा, तुम्हाला माहितीये यावेळेस इंडिपेंडन्स डे साठी आमच्या शाळेतून काही मुलांची टीम बनवली जाईल आणि मग ती मुलं गांधी मैदानला जातील. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि बाबा, गेस व्हॉट, त्या टीम मध्ये मी आणि गटू आणि आमच्या वर्गातले अजून मुलं सुद्धा समाविष्ट होणार आहेत. शाबास मुलांनो. आता मला सांगा, अजून तिथे काय काय होणार आहे? बाबा, गांधी मैदानमध्ये आणि पण काही शाळांमधून मुलांची आणि टीचर्सची टीम येणार आणि मग आम्ही तिकडे सगळे मिळून पहिले मार्च करणार. आणि मग तिथे उपस्थित असलेले चीफ गेस्ट फ्लॅग होस्टिंग सुद्धा करणार आहेत. हा, आणि एवढंच नाही बाबा, काही शाळांमधून अशी मुलं पण येणार जी डान्स आणि म्युझिक परफॉर्मन्स पण करणार. आमच्या शाळेमधून सुद्धा सिनियर्सचा एक ग्रुप जाणार जो डान्स करणार. तेव्हा तिथे आई, बाबा आणि गट्टू चिंकीचा टिफिन बॉक्स घेऊन येते. अरे वा मुलांनो, ही तर फार चांगली गोष्ट आहे. पण आता हे घ्या, तुमचा टिफिन आणि बॅग मध्ये ठेवा आणि लवकर करा, नाहीतर तुम्हाला शाळेसाठी आणि बाबांना ऑफिससाठी लेट होईल. चला चला. गट्टू चिंकी बाबांबरोबर शाळेत जातात. इंडिपेंडन्स डे पर्यंत गट्टू चिंकी शाळेत आपल्या टीम बरोबर मार्चची खूप प्रॅक्टिस करतात. गट्टू सगळ्यात पुढे फ्लॅग घेऊन उभा राहतो आणि बाकी सगळे गट्टूच्या मागे उभे राहून मार्च करतात. आणि शेवटी इंडिपेंडन्स डेचा दिवस उजाडतो आणि गट्टू चिंकी सकाळी सकाळी लवकर उठून आपले आपले हाऊस टी शर्ट्स घालून रेडी होतात. गट्टू चिंकी, हे घ्या. तुम्ही दोघांनी ही इंडियन फ्लॅग असलेली कॅप मागवली होती ना, बाबा घेऊन आलेत. आणि आता लवकर करा, तुमची स्कूल बस येतच असेल. आज तुम्हाला गांधी मैदानला जायचंय ना, मग बसनेच जाल. हा मम्मी, बस आम्ही रेडीच आहोत. बस मला थोडंसं नर्वस होतंय मम्मी. मी सगळ्यात आधी आहे, काही गडबड नको व्हायला. ओहो गट्टू, यामध्ये नर्वस होण्यासारखं काय आहे? आणि आपण तर किती प्रॅक्टिस केली आहे मार्चची. हा गट्टू, बेस्ट ऑफ लक. सगळं चांगलंच होईल. तेव्हा स्कूल बसचा हॉर्न वाजतो आणि गट्टू चिंकी लवकर जाऊन बसवर जाऊन बसतात. बसमध्ये आधीच त्यांच्या टीमची बाकी मुलं आणि पीटी सर होते. थोड्याच वेळात ते सगळे गांधी मैदानात पोहोचतात. सगळ्यात आधी सगळ्या शाळेतनं आलेल्या मुलांच्या टीम्सचा एकत्र मार्च होणार होता, म्हणून गट्टू चिंकी आणि त्यांची टीम आधीच ग्राउंडवर जाऊन त्यांची जागा घेतात. चिंकी गट्टूच्या मागेच उभी होती आणि ती त्याला हळूच म्हणाली, गुड लक गट्टू, खूप चांगलं कर. थोड्याच वेळात मार्च सुरू होतो आणि गट्टू आपला इंडियन फ्लॅग घेऊन सगळ्यात पुढे उभा राहतो. गट्टू बरोबर आलेल्या इतर शाळेतले टीम लीडर एकत्र म्हणतात, अटेन्शन, स्टँड ॲट ईज. अटेन्शन, स्टँड ॲट ईज. याच्यानंतर ज्या क्षणी त्यांना त्यांच्या टीचरकडनं कमांड मिळतो ते सगळे एकत्र पुढे जातात आणि मार्चला पूर्ण करतात. गट्टूला सगळ्यात पुढे उभं राहून आपल्या टीमला लीड करताना खूप प्राऊड फील होत होतं. थोड्या वेळाने मार्च संपतो आणि सगळी पोरं आपापल्या सीटवर बसून जातात आणि डान्स परफॉर्मन्स सुरू होऊन जातो. गट्टू, तू खूप चांगलं केलंस. फक्त मी नाही चिंकी, तुम्ही सगळ्यांनी आणि सोबतच बाकीच्या शाळांमधून आलेल्या मुलांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. हा, चला आता डान्स परफॉर्मन्स बघूया आणि मग फ्लॅग होस्टिंग पण होईल. गट्टू चिंकी आपापल्या सीटवर बसून डान्स परफॉर्मन्स बघायला लागतात. त्यांचे सिनियर्स जय हो, देश रंगेला आणि माँ तुझे सलामच्या गाण्यांवरती डान्स करतात. तेव्हा स्टेजवर चीफ गेस्ट येतात आणि त्या सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, मी एक बुक रायटर आहे आणि मला तुम्हा सगळ्यांना भेटणं आणि तुमच्या सोबत इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करणं खूप छान वाटलं. तुम्ही सगळ्यांनी खूप जोशाने इथे डान्स परफॉर्मन्स केलात. मला आशा आहे की तुम्ही याच जोशाने तुमचा अभ्यास कराल आणि तुमच्या देशाचं भविष्य उज्ज्वल कराल. आजच्या प्रोग्राम नंतर तुम्हा सर्वांसाठी माझ्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे आणि ते तुम्ही स्वतःकडे नक्की जपून ठेवा. थँक्यू. यानंतर त्या मॅम फ्लॅग होस्टिंग करतात आणि इंडिपेंडन्स डेचा प्रोग्राम तिथे संपून जातो. गट्टू, मॅम म्हणत होत्या की सगळ्यांसाठी गिफ्ट आहे. तुला काय वाटतं, काय गिफ्ट असेल? गट्टू काही म्हणणार इतक्यात पीटीचे सर तिथे येतात आणि त्यांच्या टीमच्या सगळ्या मुलांमध्ये गिफ्ट्स वाटतात. यानंतर सगळी मुलं बसमध्ये बसून आपापल्या घरी जातात.
संध्याकाळ झाली होती आणि आई बाबा गट्टू चिंकीची आतुरतेने वाट बघत होते. अरे मुलांनो, आला तुम्ही. मग कसा होता आजचा दिवस? खूप चांगला होता बाबा, आणि सगळं खूप काही चांगलं झालं. आणि हे बघा, आम्हाला एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. अरे वा, हे काय आहे? मम्मी तूच उघडून बघ ना. आई गट्टू चिंकीला मिळालेलं गिफ्ट उघडून बघते आणि त्याच्यात एक छोटंसं पुस्तक होतं जे त्याच मॅमने लिहिलं होतं, जी त्या प्रोग्राम मध्ये चीफ गेस्ट होती. वा मुलांनो, या पुस्तकात तर आपल्या भारताच्या इंडिपेंडन्स डे बद्दल भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही नक्की हे पुस्तक नीट वाचा. याच्यातनं तुम्हाला आपल्या देशाबद्दल भरपूर माहिती मिळेल. मग तर आम्ही हे नक्कीच वाचणार बाबा. चला, आता सगळ्यांनी काहीतरी नाश्ता करून घ्या आणि आराम करा. थकले असाल सगळे. आणि अशा तऱ्हे गट्टू चिंकी एकदम छान पद्धतीने इंडिपेंडन्स डे साजरा करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.